दिलीप भाऊंच्या माध्यमातून होतोय। आदरणीय भाऊंना विनंती करतो की आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीचं किती मूर्ख आहात ते बघा। आता यानंतर मी ज्यांचा नाव उल्लेख झालेला आहे प्रमुख पाहुण्यांपैकी कृपया आपण इथे उपस्थित असाल तर मंचावरती यायचं। संमेलनाचं आयोजन करा महामूर्ख कवी संमेलन। महामूर्ख कवी संमेलन याचा आयोजन दिलीपभाऊ ठाकूर साहेब मागील 26 वर्षापासून करतात। जुगल किशोर साहेब, सुरेश लोट, मित्र परिवार सहित हे मागील 26 वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रम होतो। आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी होलीच्या निमित्त महामूर्ख कवी संमेलनाला या ठिकाणी हजारो लोक उपस्थित आहे। या कार्यक्रमाला मुंबईहून, बिहार, पटना आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व कवींना बोलून या ठिकाणी एक मेजवानी दिलीपभाऊ ठाकूर साहेब दरवर्षी देतात। या कवी संमेलनाचं आम्ही सर्व नांदेडच्या रसिक जे ऐकण्यासाठी येतात त्यांचा आम्ही या ठिकाणी मान सन्मान सत्कार करतात। आणि त्याचबरोबर आमची सर्व टीम जे बुरा ना मानो होली है म्हणून सर्व हसण्यासाठी वर्षाच्या 12 महिने लोक कामाच्या नादामध्ये असतात। आज आनंद घेण्यासाठी, होलीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी सर्व जमा होतात आणि त्या निमित्ताने आम्ही हे कार्यक्रम ठेवतात। लेडीज यासाठी आणली कारण की आपण आजपर्यंत बघितल्या की फक्त आपल्याकडे फक्त पहिलं कवी येत गेल्या, आता लेडीज कवी आली, कवित्री आली। तर लेडीज कवित्री आल्यानंतर त्याच्यानं आहे की नाही रसिकांची म्हणजे एक आनंद घेण्यासाठी, जीवनाचा आनंद घेण्यासाठी हा कार्यक्रम दिलीपभाऊ ठाकूर साहेब दरवर्षी करतात। त्याच्यामध्ये जीवनाचा आनंद, वर्षाच्या 12 महिने आपण कामामध्ये असतो, त्याच्यातून मोकळं मनानं या ठिकाणी रसिक आनंद घेतात। त्यासाठी आम्ही हे आयोजन करतात दरवर्षी। आरती असतात गाणे कशी आरती जेवढेही कार्यक्रमाचे जे कवी आहेत हे यांच्या मर्यादेमध्ये राहूनच आणि सर्व रसिकांना आनंद, त्याच्या मनाला खुश राहावं यासाठी हे कार्यक्रम आयोजन करण्यात येतो।